बुद्धिमत्ता संभाव्यता वाव आहे. आज आपल्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा नवीन शब्द, नवीन विषय, नवीन तंत्रज्ञान असलं तरी शास्त्रज्ञांसाठी हा काही नवीन शिक्षण नाही. दिस टेक्नॉलॉजी इज मच ओल्डर दॅन वी विल इमॅजिन. हे तंत्रज्ञान आपल्या कल्पनेपेक्षाही खूप जुनं आहे. चला तर बघूया इतिहासात. एआयच्या इतिहासात काही माइलस्टोन्स आहेत जे एआयचा आजपर्यंतचा प्रवास सांगतात. हिस्ट्री ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. 1943 मध्ये वॉल्टर फिट्ज आणि वॉरेन कुलिच यांनी एआयचा प्रवास केला. त्यांनी एआय न्यूरॉन्स मॉडेलचा प्रस्ताव मांडला. 1949 मध्ये डोनाल्ड हेवने न्यूरॉनची ताकद मॉडिफाय करण्यासाठी एक रूल मांडला, त्याला हेवियर लर्निंग. 1950 प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ ॲलन ट्युरिंगने मशीन लर्निंगचा मुद्दा उठवला. त्यांनी एक लँडर पेपर पब्लिश केला ज्यामध्ये स्वतः विचार करतील असे मशीन लर्निंगच्या शक्यता दर्शवली. कॉम्प्युटर कॅन थिंक लाईक ह्युमन बीइंग ऑर नॉट यासाठी एका टेस्टचा प्रस्ताव मांडला, त्याला ट्युरिंग टेस्ट म्हणतात. 1955 मध्ये ॲलन नेबल, जेसी शॉ, हर्बर्ट सिमन यांनी लॉजिक ऑफ थेअरीज हे पहिले एआय सॉफ्टवेअर प्रोग्राम बनवले. 1956 द बर्थ ऑफ एआय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या शब्दाचा वापर सर्वप्रथम जॉन मेकॅर्थी यांनी अमेरिकेच्या डार्टमाउथ कॉन्फरन्समध्ये केला. फादर ऑफ एआय जॉन मेकॅर्थी. 1959 एआय लायब्ररी एमआयटी ला स्थापन करून एआय वर संशोधन सुरू करण्यात आले. 1960 पहिला जनरल मोटर्स सुरू. 1961 अलिझा नावाचा पहिला चॅनल. 1972 मध्ये बॅबेट 1 नावाचा पहिला ह्युमनॉइड रोबोट जपानने बनवला. 1997 मध्ये आयबीएमच्या डीप ब्लू एआयने विश्वविजेता बुद्धिबळपटू गॅरी कॅस्परॉव यांना बुद्धिबळ खेळात सोडले. 2002 अमेझॉन कंपनीमध्ये एआयने मानवाची जागा घेतली, म्हणजेच नोकरी घेतली, लाईक बेसिक एआय सिस्टम. 2005 मध्ये स्टॅनली आणि लोमस कारने 2005 ची दर्पा ग्रँड चॅलेंज स्पर्धा जिंकली. 2006 एआय इन बिझनेस. फेसबुक, ट्विटर, नेटफ्लिक्स यांसारख्या कंपन्यांनी एआयचा वापर सुरू केला. 2011 मध्ये आयबीएमच्या वाटसनने केन जिनिक आणि ब्रॉड रुटर यांना जिओपार्टी खेळात हरवले. या खेळात कॉम्प्लेक्स क्वेश्चन्स किंवा कोडे होते. 2020 नंतर प्रत्येक व्यवसायात 25% पेक्षा जास्त एआयचा वापर सुरू करण्यात आला. मग एआय म्हणजे काय? विदाउट एनी ह्युमन इंटरव्हेन्शन मशीन विल बी एबल टू टेक इट्स ओन डिसिजन. एआय मध्ये काही अल्गोरिदम वापरले जातात, म्हणजे स्टेप बाय स्टेप मॅथमॅटिकल इन्स्ट्रक्शन. जसं आपण त्याला माहिती देऊ तसं ते ट्रेन होतं आणि या ट्रेन झालेल्या अल्गोरिदमला एआय मॉडेल म्हणतात. त्याचा वापर समस्या सोडवण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी केला जातो. दैनंदिन जीवनात आपण जे ॲप वापरतो जसे की गुगल मॅप, स्नॅपचॅटचे फिल्टर, फेस रिकॉग्नायझर, चॅट जीपीटी यात एआय आहे. एआयचा वापर शिक्षण क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, हवामान खाते अशा अनेक क्षेत्रात केला जातो. चॅट जीपीटी एआयचं प्रगत रूप आहे. चॅट जीपीटी म्हणजे चॅट जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर. जॉफ्री हिंटन यांना एआयचे जनक मानले जाते. त्यांनी म्हटलं होतं की त्यांना खंत वाटते की त्यांनी एआयसाठी टेक्नॉलॉजी विकसित केली. आपल्या पुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला. कारण कृत्रिम बुद्धिमत्ता ही आपल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेपेक्षा वेगळी असू शकते. कोणतीही अवघड भाषा शिकायला आपल्याला 2 ते 3 महिने लागतात. पण एआयला जर डाटा पुरवला तर एआय कोणतीही भाषा 2 ते 3 दिवसात शिकू शकतो. एआय मुळे आपल्या भाषा संवर्धित होणार आहे. भविष्यात प्राण्यांसोबत संवाद साधण्याचं कौशल्य आणि कम्युनिकेशन एआय करण्याची शक्यता दर्शवली जात आहे. औद्योगिक क्रांतीमुळे जे प्रिंट माध्यम निर्माण झाले त्यामुळे ग्रंथ इतर साहित्य सर्वांपर्यंत पोहोचले. पण छपाईयंत्र साहित्य निर्माण करते. एआय मात्र स्वतःचं साहित्य स्वतः निर्माण करतो. मानवाला अहंकार होता की आमचं जे सृजन आहे ते काम यंत्र करू शकत. पण चॅट जीपीटी या एआयच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एआय तथाकथित साहित्य निर्माण करू शकतो. आपल्या सर्वांना जोडणारा दुवा म्हणजे लोकशाही. ट्रम्प आणि ब्रेक्झिटच्या निवडणुकात एआयचा वापर मतदान ओळखण्यासाठी केला गेला. सोशल मीडियाद्वारे फेक न्यूज एआयमुळे सम्राट निर्माण होऊ शकतो. एआयच्या काळात लोकशाही टिकवण्याचं सर्वात मोठं आव्हान आपल्या समोर आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात एआयचा प्रभाव अत्यंत नकारात्मक आहे. मुलांना निबंध लिहायला सांगितलं की ते एआयमुळे लिहून आणतात. यामुळे मुलांवर, मुलांच्या बुद्धिमत्तेवर, शिक्षणावर, शिक्षण व्यवस्थेवर कृत्रिम बुद्धिमत्तेचं मोठं आव्हान निर्माण होणार आहे. एआयचा सर्वात सकारात्मक प्रभाव वैद्यकीय क्षेत्रावर आहे. एआयला जर डाटा पुरवला तर एआय चुकीसाठी सर्वांच्या मोबाईलवर मेसेज टाकू शकतो की तुम्हाला या आजाराची शक्यता आहे याची टेस्ट करून घ्या. एआयद्वारे वैद्यकीय सुविधा सर्वांपर्यंत पोहोचून त्यांचे जीवमान उंचवू शकते. भविष्यात प्राण्यांसोबत जीवमान उंचवू शकते. अंतराळामध्ये महत्त्वाची भूमिका एआयची असणार आहे. एआयमुळे अंतरिक्ष आपल्या समोर खुलं होणार आहे. मुस्तफा सुलाह हे अर्थशास्त्रज्ञ म्हणतात 2008 साली जे आर्थिक संकट आले तेव्हा जर एआय असतं तर आपण त्यापासून वाचू शकलो असतो. आपल्या अर्थकार्याला नवी दिशा देण्याचं काम एआय करू शकतो. जॉर्ज लेखाकाने 1984 मध्ये एका पुस्तकात लिहिलंय अ बिग ब्रदर वॉचिंग यू. म्हणजे एक मोठा भाऊ जसं सर्वांना लक्ष ठेवतो तसं हेरगिरीचं काम एआय करू शकतो. एआयमुळे आपलं वैयक्तिक आयुष्य आणि प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. यानंतरचं आव्हान म्हणजे माणूस एकतर आणण्याचं. माणूस हा समोरशील पण तंत्रज्ञानामुळे माणूस माणसापासून दूर होत चाललाय आणि मानसिक आजारी देखील होत चाललाय. नैतिकतेला सर्वात मोठा आघात एआयमुळे होणार. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात विज्ञानाला नैतिकतेचा आधार आहे का हे तपासणं फार महत्त्वाचं आहे. एका ट्रॅकवर मुले
डिमांड करतो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या फ्युचर ऑफ वर्कच्या रिपोर्टमध्ये म्हटलं एआय मुळे 85 मिलियन नोकऱ्या जातील तर 97 मिलियन नोकरी निर्माण होतील. एआय हा जॉब किलर पेक्षा जॉब कन्व्हर्टर देखील आहे. एआयची तुलना अणुऊर्जेबरोबर केली गेली. टेस्ला आणि स्पेस एक्सचे संस्थापक जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क म्हणतात एआय इज फार मोर डेंजरस दॅन लव्ह. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही परमाणु युद्धापेक्षा देखील घातक आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे रिपोर्टनुसार भारताचा साक्षरता दर 77% म्हणजे 23% लोकांना लिहिता वाचता येत नाही. तर आपल्याला नवीन तंत्रज्ञानासोबत अपडेट व्हायला लागेल. ॲनिमल कम्युनिकेशन मध्ये एआय कसा यायला जर आपण सांगितलं यायला सांगितलं यायला आपण कोणताही वर्क दिलं तर तो त्याप्रमाणे काम करू शकतो. मग ॲनिमलचं तसं काही कोडिंग असतं अल्गोरिदम एआय वर्क करतो. चला तर तशा प्रकारे ॲनिमलचं कोडिंग पुरवलं तर एआय त्या प्रकारे आपल्याला त्याची भाषा सांगू शकतो. अल्गोरिदम म्हणजे स्टेप बाय स्टेप मॅथमॅटिकल इन्स्ट्रक्शन त्यात कोडिंग असतं. प्रत्येक भाषेचं वेगवेगळं कोडिंग असतं त्या प्रकारे अल्गोरिदम असतं.